शिनले मापारी मापारी काय जण माफ करा कळला नोही अद्यापावरी कैसी पीक पिकली प्रेमाची साठविता गगनटाची एका जनार्दनी निज भाव एका जनार्दनी निज भाव देही पिकला अवधा देव कैसी पीक पिकली प्रेमाची साठविता गगनटाची विठ्ठल
एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मूर्ती झळा कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझविन शंभो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची किलिया स्मरण भूय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भूमी शोधोनिया साधिले काज गुरु वचन बीज पेरिले कैसे पीक पिकले प्रेमाचे साधविता गगनटाचे प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता ग्रामदेवता हनुमंतरायांच्या सेवेकरता उपस्थित किल्ला अभंग भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील अद्वैत पराभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज पात्रता सांगतायत. त्याकरता शेतकऱ्याचा दृष्टांत देत आहेत. शेतकऱ्याला जर जमीन पेरायची असेल तर ती शोधतो. भूमी शोधली पाहिजे. ती जमीन सुपीक आहे का नापीक आहे. जमीन सुपीक आहे पण कालावधी पेरण्याचा योग्य आहे की नाही कळलं पाहिजे. आणि एकदा कालावधी त्याला ग्रामीण भागात जमीन वापशर आली असं म्हणतात. काय जमिनीमध्ये काय पाहिजे वापसा. एखाद्या माणसाला जेवण करायचं असेल तर पोटात काय लागतो तेव्हा त्याचा हापसा चालू होतो. मग तुम्ही त्याच्या तोंडात बळच खुपसा तरी खाणार नाही तो का वापसा लागतो.
तसं जमीन सुपीक असून जमिनीमध्ये कालावधी योग्य असावा आणि कालावधी योग्य असून सुद्धा जमीन वापशात असावी. विठ्ठल विठ्ठल. एकदा जमीन वापशात आली रे आली, आजी सर्वेंद्रिया पिकली. जेने गीता निधान ही देखिली. एकदा काही जमीन एकदा वापशात आली, मग पेरणी करायला पाहिजे. साधी काज. आणि त्या जमिनीत नाथ महाराज म्हणतात काय पेरलं. गुरु वचन बीज पेरिली. ज्याची पेरणी केली ते कोणतं बीज आहे. गुरुवचनाचं बीज. परंतु ही गोष्ट शक्य होत नाही. ज्यावेळेस आपल्याकडे बीज असते त्यावेळेस जमीन वाचणारी वापशात नसते. पण हे कार्य साधलंच नाथ महाराज म्हणतायत. आणि कशामुळे असताना साधल्या गेलं तर त्या ठिकाणी प्रेमामुळे साधल्या गेलं. कैसी पीक पिकली प्रेमाची. प्रेमाचं पीक असं पिकलं बहारलं. माल भरत असताना टाचू टाचू भरला. गोणी कशाची केली बाबा. साठविता गगन टाची. पूर्ण आकाश असणार टाकून भरावं एवढं प्रेमाचं पीक त्या ठिकाणी पिकल्या गेलं. विठ्ठल आता याचा विचार करण्याकरता तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे नाथ महाराज सांगतात. याचा विचार करत असताना 6 4 याचं माप काय असतंय. शेतामध्ये पीक पिकलं, राशी निर्माण झाल्या, त्याला माप करावं लागतं. हे की नाही. बाटाईदाराला जाण्या करण्याकरता शेतकरी काय माप. आता याचं माप असताना 6 जणांनी करण्याचा प्रयत्न केला, 4 जणांना प्रयत्न केला, पण त्यांना आतापर्यंत नकळी अद्या आतापर्यंत त्यांच्या लक्षात आलं नाही. कोणाच्या 6 शास्त्र 4 वेद. हे झालं कशामुळे. नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी निज भाव. हे भावाशिवाय प्रेमाचं शेत पिकू शकत नाहीये. आणि त्यामुळे काय झालं. देही पिकला अवघादी. पूर्ण देहामध्ये काय पिकला गेला. पूर्ण शेतात कुंदा असावं का. शेतात कुंदा. तुमच्या शेतात कुंदा असेल पण नाथ महाराजच्या शेतात मुकुंदाही गोविंदाही. म्हणून देही पिकला अवघादी. कशामुळे. कैसा पीक पिकली प्रेमाची. ही प्रेमाचं पीक असं नाथ महाराज या अभंगाच्या द्वारे सांगतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक. अनादी कालापासून चालत असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा. या परंपरेची आपण सर्व अनुयायी मंडळी वारकरी संप्रदाय जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जय भवानी नगर, तुळजा भवानी माता मंदिर तथा जय हनुमान मंदिर या 2 मंदिराच्या प्रांगणामध्ये गेले 28 वर्षापासून अव्याहत त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा. विठ्ठल शहराच्या मानाने तसा जुना सप्ताह आहे. 28 वर्षाचा सप्ताह म्हणजे तारुण्यात आलेला सप्ताह आहे. काय झालेलं. सप्ताह तारुण्यात आला पण तरुण काही पुढे यायला तयार. म्हाताऱ्या माणसाचे पाय दुखते त्यांनाच पळावं लागतं.
असो, परंतु ही मंडळी अति प्रेमाने अति उल्हासाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह टिकवण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांची नावं घेत नाही, सगळे असणारे कार्यकर्ते मंडळी, दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरणांचे दीपक महाराज सुंदर चाल गायली. आमचे असणारे योगेश महाराज, इकडं असणारे अर्जुन महाराज, आमचे असणारे भजनमंडळाचे गायनाचार्य आमचे बबन आबा, इकडं असणारे आमचे सुंदर गायक तेजस महाराज, इकडं रमाळे गुरुजी, इकडं असणारे कारभारी दादा रमेश महाराज निकम, पुढे व्यंकटेश श्री बालाजीचा तेजस, ओम महाराज, हे दोन बालकलाकार आमचे, जय आणि विजय. इकडे आमचे कलाकार विनेकरी कमलेश, मृदंगाचारी युवा कीर्तनकार आमचे शशिकांत महाराज, माझ्या दोन ताई, गाडेकर मामा, माझी सख्खी भाची, तिकडे असणार पेटी मास्तरांचे थोरात, पेटी वाजायला थोरात, कीर्तन होणार जोरात, तुम्ही राहू नका घोरात, टाळी वाजा जवळजवळ सर्वच लोक परिचित आहेत. युट्यूबवाले आमचे असणारे जयस्वाल भाऊ सुद्धा आहेत. सर्वांचे नाव घेतले असं गृहीत धरतो. आज असणारा विशेष महापर्वणी आहे. तुमचे असणारे मोरेमामा दिवसभर कथेत बसून सुद्धा या ठिकाणी हजर आहे. सोपं नाही 3-3, 4-4 घंटे बसणं. आज विशेष महापर्वणी आहे. काय हो हां हां आज काय काय बघा तेवढं तुमचं कीर्तन, आज दुसरं काय. आज धर्मनाथ बीज आहे. काय आहे? मुद्दाम मत मारायचे का? आता चिंतन करत असताना अभंग हा निवडला, पाठ केला, आता चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल धर्मनाथ बीज हा खूप मोठा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातला एक असणार पर्व आहे. माघ महिना लागलेला आहे. कोणता महिना? आणि हा आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा महिना आहे. महिन्यामध्ये पहिली असणारी तिथी येते ती म्हणजे बीज. 2 बीज आपल्या संप्रदायामध्ये साजऱ्या केल्या जातात. एक धर्मनाथ बीज आणि दुसरी तुकाराम महाराज बीज. बीज म्हणजे 2, द्वितीय. दुसरं याच असणाऱ्या वसंत पंचमीला जगद्गुरु तुकोबाराय जयंती येते. या असणाऱ्या नवमीला गुरु नामगुरु सद्गुरु जोग महाराज यांची पुण्यतिथी येते. याच महिन्यामध्ये माघ शुद्ध दशमीला काय येते? माघ शुद्ध दशमी पाहून Thank you.
पैठणचे एक थोर संत ज्यांनी गीता मंदिर उभारलं असे बाजीराव महाराज जवळेकर यांची ही पुण्यतिथी या माघ महिन्यातच आहे. याच माघ महिन्यात वारकरी संप्रदायातले आद्य गुरु भगवान शंकर यांची महाशिवरात्र याच महिन्यात असते. म्हणून या माघ महिन्याला विशेष महत्व आहे. विठ्ठल आज असणारे धर्मनाथ बीज नवनाथ नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये 34व्या अध्यायामध्ये सुंदर प्रकारचं धर्मनाथाचं वर्णन आलेलं आहे. आजचा दिवस म्हणजे धर्मनाथाला गोरक्षनाथानं उपदेश केलेला दिन आहे. म्हणजे 2 अनुग्रह या महिन्यात झालेले आहे. एक जगद्गुरु तुकोबरायांना अनुग्रह झाला आणि एक धर्मनाथांना अनुग्रह झाला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करत असताना त्या ठिकाणी असणार प्रयाग क्षेत्रामध्ये आले. त्यावेळेस प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिविक्रम नावाचा राजा होता. यांचं आगमन झालं त्यावेळेस असणारा त्यांना खूप मोठ्यानं रडण्याचा आवाज आला. लोक जमा झालेले त्यांना दिसले. 4 खांदे करी एक मडक धरी असे बांबू कमट्या फडक मडक असं बरंच साहित्य होतं. काय असं मग तिथं कोण मला कालेज केलं काय असं राहून दे साहेब. असे मोठे 2 बांबू होते, 5 असे कमट्या होत्या. काय असं तिथं त्या नगरीचा राजा मरण पावलेला होता. सर अख्खं गाव धायमोकून उडत होतं. जीवनामध्ये माणसानं असं कार्य करावं. आपण जन्माला आलो तेव्हा त्या ठिकाणी आपण रडत असतो आणि जग असं करतो. पण आपण जीवनात असं करावं, ज्या दिवशी आपण ही लोकीची यात्रा संपू त्या दिवशी आपण हसत 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 ठेवावा आणि जगानं त्या ठिकाणी रडावं. कबीरा हम जब पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हंसे कबीरा जग रोए हम हंसे कबीरा जब पैदा हुए हम रोए ऐसी हसत हसत देह ठेवावा. का झाकल्या घटीचा दिवा निजे काय झाला तेव्हा या रीती पांडवा देह ठेवी दे. हसत देह ठेवला. मरणाला माणसानं हसत सामोरं जावं, पातर फडून मरावं. काही काही माणसं देह ठेवीत नाही. लोक कंटाळून कंटाळून म्हणतात आम्ही 2 दिवस झाले थांबलो, काही निरोप आणि आम्ही जातो, काही बरं वाईट झालं तर फोन करा म्हणतात. पुन्हा एका घंट्याने लोक म्हणते काय काही नाही काही काही आई म्हणजे पोरं म्हणते मग आई तू बस आम्ही जेवण करून घेतो. जेवता जेवता ते पोराची बाईक वाढता वाढता कुटुंब पाहते हाय का म्हातारी पोरं.
पोरं म्हणते आता आई म्हातार काही जात नाही, तू जेवण कोण घे, आम्ही बसतो. आई म्हणते मला जेवणच जात नाही. पोरं म्हणते आमच्या तोंडाकडून पाहून खा. 10-12 भाकरी मुरगळ ती म्हातारी ढेकर देते. म्हणते हाय करे गावातले 4-2 माणसं म्हणजे का हो लय तरसू घेऊन राहिला म्हणजे देवाने एकदा तर काहीतरी निरोप लावावं, म्हणजे याची इच्छा असते मरावं, प्रामाणिक इच्छा असते. गावात लोक मध्ये एक काम करा, त्याला बाजून खाली घ्या. काय करा, खाटामुळे त्याची कटकट चालू आहे म्हणे, खाटावून खाली घेतलं तरी जायना. एवढं तरसू सहजरित्या का झाकलिया गतीचा दिवा, कोलंब्याच्या खाली एखादा जसा दिवा ठेवावा आणि कधी तो मावळला कधी भिजला हे कळूच नये असा दिवा ठेवत जावा आणि हसत मरणाला सामोरं जावं. अख्ख्या जगानं रडावं. माझे ज्ञानोबा माऊली समाधिस्थ झाले आणि समाधिस्थ ज्यावेळेस ज्ञानोबा माऊली होत आहेत, जगाचा मालक करतुम अन्यथा करतुम भगवान परमात्मा धाय मोकलून रडतायत महाराज. रुक्मिणीने देवाचे डोळे पुसले आणि विचारलं, देवा तुम्ही रडावं, ह्या जगाला तुम्ही निर्माण केलंय आणि ज्ञानाना करता रडतायत. भगवंताने एवढं सुंदर माझ्या रुक्मिणीला उत्तर दिलं. भगवान रुक्मिणी देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जगाच्या मालकाने रडावं. निवृत्ती दादाने आणि देवाने दोघांनी दोन कर आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलीला समान देव निवृत्ती आणे हरी देव निवृत्ती आणे हरी क्या बात आहे. दीपक महाराज दोघांनी दोन हात धरले, समाधिस्थ त्या ठिकाणी. आणि ज्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारा सगळ्यांनी हंबरडा फुडला. नारा विठा गोदा माझा रडतायत, निवृत्ती दादा धाय मोकलून रडतायत, मुक्ताबाई सोपान काका त्या ठिकाणी धाय मोकलून रडतायत ज्ञानदा करता. ज्याप्रमाणे एखाद्या असणारी शेतामध्ये गवताची पेंढी मांडलेली असावी आणि त्या पेंढीचा आळा सुटावा, सोसाट्याचा वारा सुटावा आणि त्या ठिकाणी एक एक गवताची काडी सगळ्या रानात पांगावी अशी अवस्था त्या ठिकाणी आळंदीमध्ये निर्माण होते. बांधल्या पेंडीचा सुटलाशी आळा, तृण रानो माळा पांगतशी. सगळं जग त्या ठिकाणी देव आणि संत त्या ठिकाणी ज्ञानदा करता रडतायत. म्हणून अशी करणी करावी माणसाने की त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस जाऊ ना त्यावेळेस अख्ख्या गावानं रडावे. नाही तर लोक म्हणते बरं झालं महाराज पिढा गेली. आपल्याच मोती येणार लोक म्हणते महाराज बरं झालं एकदाची कटकट गेली, लई सत्यात येऊन आणत होता.
यानंच लग्न मोडले गावातले सगळे. लग्न जमायचं आम्हाला याला 100 रुपये देऊन तिकडं पिऊन कोंडून टाकावं लागायचं. कोणाच्याच बऱ्यात नाही महाराज. काही काही माणसं महाराज जिवंत कोणी बऱ्यात नसते, मेल्यावर सुद्धा नसते. काय जिवंतपणी सुद्धा नाही, मेल्यावर सुद्धा नाही. ह्याच्या माणसाने जीवनभर एक लोकांना त्रास दिला, त्याचे लग्न मोडीव, सप्त बंद पाडेव. कोणी नांदत असले तिला म्हणायचे नांदू नको, नांदत असले तिला म्हणायचं जाय पळून. हे कुठाने करणारा माणूस. लोक मेला मरायचा त्याचं जवळ आलं, डॉक्टर म्हणजे तुम्ही 2 दिवसात सुट्टी राहू. त्याला कळलं आता आपलं काही खरं नाही राव. सगळ्या गावाला जमा केलं म्हणे जाऊ द्या बाबा, जे झालं ते झालं माझ्याकडून. जीवनभर मी लोकांना तुम्हाला त्रासच दिला राव म्हणे. फक्त एक काम करा म्हणे, मी मेलो ना माझी अंतयात्रा नका काढू म्हणे. माझ्या घरातच कासरा आहे म्हणे, कासरा माझ्या पायाला बांधा आणि सगळ्या गावात मला फरफडत त्या ठिकाणी असणाऱ्या नदीच्या कडीला म्हणणे का येड्याबाळी फेकून द्या म्हणे. लोक म्हणजे नको आम्हाला लोक. अहो माझी शेवटी इच्छा आहे म्हणजे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, एवढं माझ्याकरता करा, माझी शेवटी इच्छा आहे. लोक म्हणजे बरं झालं याला शेवटी पाहणं पश्चाताप झाला. लोक म्हणजे काही हरकत नाही, सगळ्या लोकांनी ताव दिला. की संध्याकाळी घरी गेलं आणि कोपऱ्यात वर पाय टासे चोकटा म्हणून असं उलट असं होतं. झोपलं जसं झोपलं तसंच कुचकलं ते. आता घरात एकटंच होतं, मागणं पुढं फोपाटा उडत. रातभर तसंच ताटलं ते. लोक म्हणले संताराम कमुठाना, संताराम कमुठाना, संताराम कमुठाना. गाडी वाजते, आवाज येते, काही उठाना. शेवटी लोकांनी दरवाजा तोडला, मध्ये गेले, हे कोपऱ्यात असं पडलेलं वाकडं, हे मुडकं टंगड्यावर. लोकांनी त्याला असं बाहेर खाली ओढलं. ते बसलं की असं त्या ठिकाणी पाय दाबले कसं उठून बसायचं, मुडकं दाबले वर टाकले. लोक म्हणजे काय ताप झाला. लोक म्हणजे जा पाय पसरून टाकाय ना, पण त्याला बोटं करा म्हणे. त्याला बोटं केलं, पाय लांब झाले. माहिला म्हणजे असे पाय पसरून का बसले. ते म्हणले हा जन्माल्यापासून माझ्या पुढं पायच पसरायचा म्हणे. ठीक आहे म्हणे. लोक म्हणजे आता कसं काय करायची मीटिंग घ्यायची. अरे म्हणजे शेवटी इच्छा आहे ना, ते भूत होऊन आपल्या गावाला परेशान करेल. पुढे कासरा बाहेरच होता, घेतला कासरा बांधला त्याच्या पायाला. कोणाचा महिला म्हणजे असं करू नका हो, आता तुम्ही याला म्हणजे जाते वैर संपलं. नाही म्हणजे शेवटी इच्छा होती. महिला म्हणजे ठीक आहे. मग काही महिला वारा घालायला आहे. या सगळं कोणीच नव्हतं. ज्यांना रोड जनुबाम संघ आणला, बोलत राहायच्या, दादा तुम्ही चांगले होते ना, कोणाचं तुम्ही लग्न जमू दिलं नाही ना, आता लग्न मोडायला आपल्या गावात कोणी वारद ठेवला नाही ना. लोकांनी असा उभा धरला, सगळं गावाने त्याला वाढायला सुरुवात केली. नेमकं ते असं जे वनपुत्रापासून पुढे निघलं, समोरून पोलीस पोलीस स्टेशनची गाडी आहे. पोलीस काय घरी पाहायला गेले तर ते माणसाला पोलिसांनी सगळेच पकडले गाडीत टाकले. जिवंत माणूस तुम्ही मारला म्हणे एवढ्या गावानं, आखी जीवनमध्ये. म्हणजे जिवंतपणी चांगले नाहीच नाही, मेल्यावर सुद्धा लोकांना त्रासच देऊन गेले. विठ्ठल गोरक्षनाथाने विचार केला, ज्या आरती सगळं गाव रडतंय त्या आरती राजा धर्मात्मा असला पाहिजे. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिरात बसले आणि गोरक्षनाथाने तळमळ सुरू केली. गावात चौकशी सुरू केली, कोण होते राजे. कोणी म्हणत आमचा प्राण होता, आमचे नाथ होते, आमचं अंतकरण होतं. राजा गेला, आमचं इथं जगणार काही अर्थ नाही. गोरक्षनाथांना दया आली आणि गोरक्षनाथांना असं वाटलं की यांना जिवंत केलं पाहिजे. पण अंतर्ध्यानाने पाहिलं तर ते ब्रह्मविलीन झाले होते. मच्छिंद्रनाथाकडे आले. मच्छिंद्रनाथाने त्या गुरु शिष्याचं अंतकरण ओळखलं. गुरुला विनंती केली म्हणे, महाराज
एवढा राजा आपण उठवला पाहिजे. आपण या गावात आलोय ना आपल्या डोळ्या देखत. मच्छिंद्रनाथ म्हणले बरोबर आहे, मी पण पाहिलं अंतर्ध्यानाने ते ब्रह्मविलीन झाले. आता तुझंही काही चालत नाही, माझंही काही चालत नाही. पण गोरक्षनाथ जरा तावत होते. तवा जर तापलेला असला तर पटकन गोळी वाजते. गोरक्षनाथ म्हणले गुरुजी तुमच्याकडनं होत नसेल तर मी करतो. गोरक्षनाथ बोलून गेले. बोलून गेल्यानंतर त्या ठिकाणी असणार गुरुजीकडे पाहिलं तर गुरुजीने खाली मान घातली होती. गोरक्षनाथांना पश्चाताप झाला. आपण गुरुजी पुढे 2 शब्द जास्तच बोलले, रागाच्या भरात बोलले. पण गुरुजींना त्या ठिकाणी लावून या हात सुरुवातीला सांगितली चिंता. सांगितले गोरक्षा लक्षात आलं माझ्या, काही उपयोग चालत नाहीये. गुरुजी क्षमा करा. आणि एक सांगितलं, तू जे बोललाय जगाच्या कल्याणाकरताच बोललेला आहे. एक काम कर म्हणे, मी परकाया प्रवेश करतो. त्यांच्याकडे विद्या होती. त्या त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो. पण माझा देह तू असताना तोपर्यंत 12 वर्ष रक्षण करून ठेव. गुरुजी खूप उपकार होते. गोरक्षनाथांच्या आणि मच्छिंद्रनाथाच्या साह्याने त्या ठिकाणी असणारे त्या त्रिविक्रम राजाच्या असणारा सगळं आंघोळ बिंघोळ घालणं चालू होतं. मायला रडत होत्या, तुम्हाला असणारा साबून आणला ना. ते म्हणले कानात पाणी गेलं ना. तेवढ्यात म्हणली इकडे त्याला तेवढं थोडी बागलात लाव बरं. तुम्ही सांगा एखाद्या माणूस गेला आणि त्याला जर बाई साबण लावायला लागली आणि तो जर मला थोडं पाठ चोळी तर काय माथू. हा महिला थांबते. तुम्ही एखाद्या प्रेताला स्नान घालू लागले आणि तुम्ही रडत रडत म्हणजे बाबा तुम्हाला 2 साबण चांगली आवडते ना, संतूर आवडत होती ना. आणि ते म्हणले थांब थांब पाठीला लावतं काय म्हणतात. थांबते महिला तिथं. त्रिविक्रम राजा मला थोडं पाठीला साबण लाव. राणी म्हणल्या राजे जिवंत आहेत. पाहिलं सगळं डोळे उघडलेले. परत राजाला त्या ठिकाणी बसवलं. सोन्याचा पुतळा तयार केला. त्याला अग्नी डाग देण्यात आला. मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश करून त्या रेवती राणी बरोबर संसार केला आणि त्यांच्यापासून त्या ठिकाणी धर्मनाथ जन्माला आला. बोल धर्मनाथ भगवान की धर्मनाथ जन्माला आले. तिकडं गोरक्षनाथानं त्या ठिकाणी असणार एक दासी होती त्या पुजारी. तिच्या साह्यानं ती 2-3 महिने तिथं काय करायचं राहिले आणि ते मच्छिंद्रनाथाचा देह एका गुहेमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित ठेवला. फक्त त्या पुजारीला माहिती होतं, बाकी कोणालाही माहिती. त्याला सांगितलं, वचन दिलं कोणालाही सांगू नको. तिनं वचन दिलं. वचन दिल्यानंतर गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले. धर्मनाथ तीर्थ मोठा ओळखला. एक दिवस त्या ठिकाणी असणारा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ती रेवती राणी म्हणते, हे भगवंता माझ्या पतीच्या अगोदर मला मरण येऊ दे, मला सुवासीन मारायचं आहे असं म्हणत असताना ती पुजारी हसली. हसल्यानंतर त्या ठिकाणी त्या राणीला राग आला. राणी म्हणे का हसली. ती म्हणे सहज हसल्या. नाही, शहाणे माणसं सहज हसत नसतात आणि सहज हसतात ते शहाणे. शहाणे माणसं सहज हसत नसतात आणि जे सहज हसतात ते शहाणे. ते शहाणे कोणी असतात ते मग विठ्ठल विठ्ठल. तुमची गरज आहे. मांडी घाल हुशार. पुढे घाल छोटे. बस बस बस. आपल्या मुलांना संस्कार लागायची गरज आहे महाराज. बाल संस्कार शिबिर घेतो ना.
मुलांना संस्कार राहिले नाही. कशामुळे नाही राहिले हो? मोबाईलमुळं. आणि पालकाचं लक्ष नाही. वा 100% जसपाल साहेब. एका गावाला मी कीर्तनाला गेलो का मामा. कीर्तन गेल्यानंतर त्या ठिकाणी ते माणूस सुरू करायला गेला. कारण ते सुरू करणारे कीर्तन ताजी झाले तीच राहते. त्याच्यामुळे महाराज आले कारण कीर्तनचे काही ध्यान राहत नाही. मी असं फेटा बांधायला लागलो. फेटा बांधला की त्याचं पोरं एवढं पोरं बोलत होते. खिडकीतून येतं नावा फेटा ओढायचं. मी परत फेटा घेतला, परत बांधला. तिकडं 2 अभंग राजगुरू महाराज घ्या 2-3 अभंग 2 अभंग झाले. पण ते पोरं फेटा बांधले की ओढायचं. इकडं आखा काकडा संपला तरी ते काय पोरं फेटा बांधून द्या. मी म्हटलं आता काय करावं. म्हणजे त्याची आई थोडी बाहेर भांडी घासीत होती. आम्ही जेवण केलं होतं आणि दारावरची त्या पोराची आई भांडी घासीत होती. भांडी घासत असताना मग मी काय केलं, मला ते मुलगा काय की त्याला बऱ्याच वेळा सांगून पाहिलं. म्हणलं ओ ताई बापरे म्हणलं काय कोमल सुराईचा तिथं कोमल ते ना. म्हणलं काही नाही हो, तुमचा हा बारका मुलगा आहे ना मला फेटा बांधून देत नाही हो. फेटा बांधला की त्या ठिकाणी तो फेटा ओढतो. म्हणलं तिकडे 2-4-5 अभंग झाले. ते लोक म्हणते महाराज आहे का गेला वर नाही. ती बाई जागेली उठलीच नाही. भांडे घासता घासता काय म्हणे ए बाळ्या मेल्या मुडच्या तिकडे काय गेला म्हणे महाराजाला पुरायला. काय म्हणली ती. आपला फेटा घेतला मंदिरात जाऊन मानला. म्हणलं आता ही बाई जर महाराजाला पुरी चालली ते पोरं काढी लावायला बसून. आपल्या पालकांना संस्कार पाहिजे, मुलांना सुद्धा राहत. त्या असणाऱ्या रेवती राणीनं विचारलं हे बाई तू का असलीस. ती म्हणली सहज असले. नाही सांग म्हणे कारण. त्याला तिनं सांगितलं बाई तू म्हणते मला सुवासीन म्हणायचंय पण तू तेव्हा जिजवा झाली ज्या दिवशी त्रिविक्रम राजा मेलाय. तुझ्या असणाऱ्या नवऱ्याच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला आणि आता म्हणजे मला सुवासीन म्हणायचं कसं शक्य म्हणून हसले म्हणे. हकीकत सांगितली. तिला पश्चाताप झाला. तिला जागा दाखवली. मच्छिंद्रनाथाचा तो देह दाखवला आणि एक दिवस रात्री त्या असणाऱ्या रेवती राणीनं मच्छिंद्रनाथाचे त्या देहाचे तुकडे तुकडे करून जंगलात फेकून देण्यात आले. आता तिला वाटलं तर मला काही भीती नाही. काही वर्षानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथ आले. बाईला त्या असणाऱ्या पूजाने विचारलं. हकीकत माहिती झाली. शेवटी नावेलाज झाला. त्यांच्याबरोबर चौरंगीनाथ होते. चौरंगीनाथा तिला पुन्हा त्या ठिकाणी असणारा आपला देह असता ते ठेवला. सूक्ष्म रूप धारण केलं आणि सगळ्या त्रिभुवनाचा शोध लावला. तो असणारा तुकडे तुकडे झालेला देह पार्वती मातेला त्या ठिकाणी दृष्टांत झाला. पार्वती माता घाबरली आणि आपले असणारे गण पाठवले आणि सगळे असणारे मच्छिंद्रनाथाचे तुकडे गोळा करून त्या ठिकाणी भगवान शंकराला माहिती दिली. भगवान शंकराने वीरभद्राच्या ताब्यात दिले. आता वीरभद्राचं आणि मच्छिंद्रनाथाचं पहिलंच वय मला बरा सापडला अशी आज कशी नाही तुला. ते म्हणजे आपण बरोबर आहे. बरा सापडला. हा बराचा पड्यात सापडला. गोरक्षनाथाने शोध घेतला. आता लक्षात आलं आणि वीरभद्राने आणि सगळ्या शिवनाने ठरवलं युद्ध केल्याशिवाय गोरक्षनाथाला हा देह द्यायचा नाहीये. गोरक्षनाथ परत आले. आपल्या देहात प्रवेश केला. वीरभद्राचं आणि गोरक्षनाथाचं खूप मोठं युद्ध झालं. गोरक्षनाथाला त्या ठिकाणी मूर्छन्न पाडलं. भगवान शंकराच्या सांगण्यावरून पुन्हा त्या ठिकाणी अस्त्र जिवंत केलं आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचा देह ताब्यात आणला. मच्छिंद्रनाथाने पुन्हा त्या ठिकाणी काय प्रवेश केला आणि मग त्या ठिकाणी धर्मनाथाला गोरक्षनाथानं त्या ठिकाणी जो उपदेश केला तो म्हणजे आजचा दिवस. उपदेश कधी नाही करायचा, केव्हाही नाही करायचा, कोणाला बी नाही करायचा. ना भक्ताय कदाचन. गीता शास्त्रात सांगतंय. कधी कधी वाक्य असतं भिंतीवर कुछ भी खाओ और गीता गाओ. नाही. ना भक्ताय अभक्ताला गीता सांगू नको. कोणालाही सांगू नको. चाड तयाची अनन्य मिळे. ज्याला गरज आहे त्यांना सांगावे. विनाकारण सांगू नये. उघड्या बाजारात कथा हेतू नावडी भगवंता.
एक माणूस अर्धा डझन लेकर घेऊन लग्नाला निघाला. किती? ती स्वतःचीच होती ती. गरीब माणसं काय, जाची खोली, बाल्याची माय बाली, समोर एक नाली, पाहुणे आली साली, तुराट्याचा भारा, गवऱ्याचा डिगारा, कोंबऱ्याचा कुरडा, 7 बकरम, त्याला अर्धा डझन लेकरू. गरीबाचं काय असतं बिचाऱ्याला, काय कमी असतं. अर्धा डझन लेकरू. ज्या लग्नाला जायचंय, नवरदेव कुणा निमंत्रण मुळे चिठ्ठी आणि नवरी कुणाही मुळे चिठ्ठी आहे. दोघांनाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी गिफ्ट वस्तू देण्याकरता मोठी घेतलेली आहे. एक दिवाण घेतला आणि एक कपाट घेतलं. ज्या गावाला जायचंय त्या गावाला जाण्याकरता एकच बस आहे. हे सगळं घेऊन रिक्षाने ते बस स्टँडवर गेले. कंडक्टरने सांगितलं खाली लाईनला लागून तिकीट घ्या, वर गाडी तिकीट मिळणार नाही. ज्या गावाला जायचंय त्या गावाला जाण्याकरता बस एकच आहे, लोक 100,000 आहे. गाडीत 50 सीट बसतात. लाईनीला लोक लागलेले, तिथे 70-80 लोक आहेत. ती बायकोने ते एक काखाला, एक कमरेला, एक खांद्यावर, एक कंकुळीला, एक म्हणतो बाबा कुल्फी, दुसरं म्हणतो बाबा सेल्फी. तेवढ्या त्या लाईन उभं राहिलं तर लोक जागा पकडलं पळले. तेवढ्या उपर निघून जागा पकडलं गेलं तर लोक लाईनीचा नंबर गेला. त्याला काही सुधारणा, पहिलं तिकीट काढावा का पहिले गेस्टीत जागा धरावा, पहिलं कपाट आणि ते फ्रीज वर टाकावं, काय करावं कपाट, त्याला मिळच लागे ना. आणि तेवढ्यात माझ्यासारखा महाराज गेला मला इकडे. भगवंताने तुम्हाला 10व्या किती विभूत्या सांगितल्या सांगू का? हा ऐकन तो सांगितलं, ऐकल तो. अश्वथ सर्व वृक्षानाम देवर्षी नारदस. ऐकून देऊ ते मला, हे महाराज तुला मी दक्षिणा देतो, मला त्या ठिकाणी विभूत्या सांगू नको, भगवंताचा त्या ठिकाणी विश्वरूप दर्शन योग सांगू नको, मला फक्त सांग जागा मिळेल का, पोरं बसून घेता येतील का, माझं कपाट आणि ते. त्याला तिथं ती सांगण्याची गरज नाहीये. मग ज्ञान कोणाला सांगावं लागेल? ऐका, पहिल्यांदा तो असणारा विद्यार्थी त्याच्याकडे वैराग्य असावं, त्याच्याकडे समाधी षट असावं, क्षमा उपरती तितिक्षा समाधान असावं. आणि मग त्याला ते ज्ञान प्राप्त करण्याकरता गुरुकडे जावं. त्यानं तिथं जात असताना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षिते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिनः तनु मनोजीवे चरणाशी लागावे अगरवत करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले. त्याला तिथं गुरुच्या घरी जावं लागेल. मग असा तो असणारा मुमुक्षू, तो साधक, आणि तिथं त्याला त्या ठिकाणी असता त्याच्या ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने मग गुरुकडे म्हणावं, महाराज कैमी उधार असं त्याच्याकडे वैराग्य असावं, त्याला असणारी ज्ञान घेण्याची असणारी इच्छा असावी. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही तळमळ त्याच्या जीवनात असावी. आणि मग त्या ठिकाणी तिथं ती वाचणार. ते इथंही असं झालं. धर्मनाथाला एक मुलगा झाला. गोरक्षनाथाच्या हाताने त्याला राजगादीवर बसवलं आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथांच्या बरोबर त्या ठिकाणी असणारा वैराग्य धारण त्या ठिकाणी धर्मनाथाने केलं. सांगितलं, धर्मनाथा काही संसाराची अपेक्षा, जाळूनी संसार बैसलो अंगणी, काही अपेक्षा नाही. सगळं मुलांच्या ताब्यात देऊन टाकलं. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, मला काहीच नको महाराज. आज त्या ठिकाणी असणारा सुंदर प्रकारचा असणारा तिचे कान पिटल्या गेले. महाराज
आजचा तो दिवस माझ्या त्या ठिकाणी असणार, मला आज उपदेश करा. आणि त्याचीही इच्छा, गोरक्षनाथाची तळमळ, आणि दोघांच्या त्या ठिकाणी गुरुपा कसे आहेत, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, हे 3 लक्षण गुरुकडे असावं. गुरु कसे असावे, गुरु कशाने चालत, अहो गुरु चाले तुरु तुरु, 2 पैसे दिले की झाले सुरू, अहो गुरु असे नाही गुरु चालत. गुरु त्या ठिकाणी पहिल्यांदा कृपाळू असावे. कोण येते, कृपाळू उदार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. बलियाती कुळाचा विचार, बलियाती कुळाचा विचार, बलियाती कुळाचा विचार, पाहिजे. आपलं ज्ञान देण्याकरता त्यांच्या अंतकरणात कृपा पाहिजे. आता कृपा भांडवल सोडी, पहिल्यांदा कृपा, ते ब्रह्मनिष्ठ पाहिजे. गुरुला विचारलं का जगात देऊ का, काय माहित भाऊ, असा गुरु लाटा खाली तोडावा, ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय. अनेक ग्रंथाचं अध्ययन गुरुने केलं पाहिजे. कोणताही गुरुला जर प्रश्न विचारला, असं डोकं नाही खाल्लं पाहिजे, मग ते गुरु असणारे योग्य. असे श्रीगुरूंचे लक्षणं विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. मग असे असणारे गोरक्षनाथ, त्या गोरक्षनाथाने त्यांचा अधिकार पाहिला धर्मनाथाचा. संत महात्मे असणारा सगळ्या जीवाचा अधिकार पाहतात. अधिकार तैसा साहे ओज त्यास तैसे देव, मुंगीवरी भार गजाचे पालन. जसा अधिकार असेल तसं शिकायला पाहिजे की नाही. मुंगीवर असणारा त्या हत्तीचं असणारा ते आणलं ठेवा, चालेल का? लहान मुलगा पाहिला आणि अर्धा कुंटलचा पाकवा त्याच्या डोक्यावर दिला, त्याला सांगायचं गुरु शेवाय, चालेल? संत पुरुष कसे शिकवतात, गुरुजी असे विद्यार्थी शिकवत होते. आणि आता त्या मुलाला ब्राह्मण शब्द येत नव्हता. ब्राह्मण ब्राह्मण खेडेगावातला मुलगा, तुझ्या घरी काय काय रे म्हणे. तेव्हा माझ्या घरी शेळी आहे, बकरी आहे का, शेळी आहे, बकरी आहे, घोडा आहे, उंट आहे, हत्ती आहे, असे बरेच सांगितले. त्या साहेब शेळी काय खाते, पाला खाते, बैल काय खातो म्हणजे चारा खातो, घोडा काय खातो म्हणजे हरभरे खातो, बैल कुठं खातो मला धावणीत खातो, शेळी म्हणजे असं बांधावं लागतं त्याला पाला, असं का, घोडा म्हणजे त्याला तोबरा द्यावा लागतो, असं म्हणजे काय तोबरा. तुला तोबरा येतं का, म्हणजे हा मला तोबरा येतं, मग म्हण बरं तोबरा, तुला तोबरा नाही, मी म्हणतो तेवढं म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, हा तोबरा म्हण, मी म्हणतो तेवढं म्हण ना पूर्ण, तोबरा म्हण, अरे तोबरा म्हण, पुढं म्हण ना, मग तोबरा म्हण, तोबरा म्हण, म्हण तोबरा म्हण, हा तोबरा, तो ब्राह्मण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, अरे पूर्ण म्हण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, करोनी सायास शिकवी, याला गुरु म्हणतात, त्याला कृपाळू अवस्था म्हणतात, श्रोत्रिय म्हणतात, ब्रह्मनिष्ठ म्हणतात. गोरक्षनाथांना हा अधिकार धर्मनाथांचा पाहिला आणि पाहिल्यानंतर शेत त्यांना शिकून दिसली. गुरु
केव्हा उपदेश करत नाही, वेळ प्रसंग पाहतात आणि त्यावेळी त्याला ज्ञान देतात. ते ज्ञान पैगा भरवी, जरी आधी मनी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी. पिकलं पाहिजे, वापसा झाला पाहिजे. कुठं पेरावं लागतो? आपण पारायण करणारी मंडळी 13वा अध्याय वाचला. 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने क्षेत्रज्ञ योग सांगितला. हे क्षेत्र 3.5 एकर सगळ्याला दिलेलं देवाला. किती एकर? औटा हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. 3.5 एकर जमीन दिलेली आहे. मग आता या शेतामध्ये कसे पेरायचं? सांगतो, तुमच्या भाषेत सांगतो. एक मात्र अशी बसली, मला आजी काय झालं? मला जेवण मला झालं का? तिने महाराज तुला काय सांगावं, मग पोरग मग एवढं ऐकत होतं, माझ्या ताब्यात होतं, मग त्या केरसूंनी त्याच्या कानात पिरलं. काय म्हणली ती? कळलं ना? त्या केरसूंनं त्याच्या कानात काहीतरी पेरलं. कुठं पेरावं लागत हो? हा, नाही कळत मा? कानी जे पेरिले डोळा ते उगवली, व्यापके भरिले तोची हारी. कानात पेरलं जातं. एक लक्षात ठेवा, पेरत असताना जरा चांगलं पेरा. पेरत असताना काय पेरा? जे पेरलं ते चुकतंय. कानात पेरलं की डोळ्यात चुकतंय. तुम्हाला जर म्हणा हा महाराज चोट्टा, काय वाटेल तुम्हाला? मी एका गावाला कीर्तन गेलो बरं का, राजू साहेब कीर्तन गेलो. ते ज्या घरी बसलो त्या घरी असं टेबल होता आणि त्या टेबलवर असं स्टँड होता. स्टँडमध्ये पेन होता. दादा 2,500चा पेन. किती रुपयाचं पेन? 2,500चा पेन. मी लोक हा पेन लई चमचम करतो, सोन्याचा आहे का? ते म्हणजे सोन्याचा नाही, मला पण सोन्यापेक्षा भारी. बरं का सोन्या? पेन सोन्याचा नाही आहे, सोन्यापेक्षा मला केवढ्याचा आहे? 2,500 एवढा माग. तुम्हाला माझ्या मित्रानं माझ्या बड्डेच्या दिवशी मला सप्रेम भेट दिला. मला मराठी येत नाही एवढी. सप्रेम भेट दिला. बरं ठीक आहे. मला हे स्टँड, हे 250 रुपयाचं स्टँड आहे म्हणे. हे सुद्धा माझ्या मित्रानं मला, दुसऱ्या मित्रानं मला सप्रेम भेट दिला. कीर्तन सुरू झालं. ते सगळे कीर्तनाकडे तयारी गेले. मी फेटा बांधायला लागलो. फेटा वगैरे बांधला आणि असं मला वाटलं हा पेन घ्यावा आणि इथं लावून असं काय करावं, एक शिल्पी काढावा. मी पेन घेतला, खिशाला लावला, असं एक शिल्पी घेतला. लहान लेकराला कुल्फी आणि मोठ्या माणसाला शिल्पी लई आवडते. असं शिल्पी घेतली मी आणि तिकडे विठोबावर बसून झालं. पेन काढायचं विसरून गेलो. तसंच कीर्तन. तो घरचा मालक होता. तुम्हाला मी मेन काम जे असतं ते या पेनाला देतो. त्याला महाराजांचं पाकिट भरायचं होतं. पाकिटावर महाराजांचं नाव काढून टाकायचं होतं. पण त्याची इच्छा होती त्याच पेनानं टाकायचं. कीर्तन सुरू करून गेलं. ते घरी आलं. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी असतात सगळी मंडळी जेवणाची तयारीत होती. त्यावेळेला ते म्हणला, पेन आत्ता होता. आई पेन पाहिला? मी नाही पाहिला. ताई पेन पाहिला? म्हणजे मी नाही पाहिला. काकू पेन पाहिला? नाही पाहिला. आजी पेन पाहिला? नाही. दिदी कोणी तो द्यायना. मुलगा तापला. आकला नाही तुम्हाला? 2,500चा पेन होता. नवरा आला बायको. दिवसभर मरमर केलं. त्या महाराजा तर मेल्यामुळे त्याला पुरणपोळी स्वयंपाक केला. तिने आमच्या घरात कार लावून त्याला सगळ्यांनी ताटं ढकलून दिली. जेवायला कोणी तयार नाही. ती पोर याला कवळ त्याला कवळ. त्याने डोळा कपाट उचकं सगळं उचकं. त्यांच्या घरातला मूळ माणूस इथे कीर्तनाला राहतात. तेव्हा करे अख्खं गाव कीर्तनाला. आपण कीर्तन घेऊन आपल्या घरातलं कोणीच नाही. तो कीर्तन उठला घरी गेला. घरी जांगुडा चालू. हे चला वा कीर्तनाला म्हणे. अख्खं गाव कीर्तनाला. तुम्ही घरात तिला बाबा पेन पाहिजे? पेन नाही पाहिला म्हणे मी. तिने पेन गायब. जाऊ दे म्हणजे असं ते पेन पहिले जाऊ. हा ते सगळे बिगर जेवणाच्या घराच्या बाहेर काढले कीर्तन. आजी रडत होती, दिदी रडत होती, ताई रडत होती. पोरग बोललं. पेन गेला. सगळ्याच्या डोक्यात ते पेनच. सगळे कीर्तनात येऊन बसले त्या असणाऱ्या माणसाच्या हातानं.
कीर्तन असं रांगात आलं की छाती ठोकून असं कीर्तन करत होतो. छाती ठोकून कीर्तन करत असताना त्या बघणाऱ्या वयात असं लक्ष गेलं, तेव्हा इकडं लक्ष गेलं, तिला पियन दिसला. तिनं असे कडा बोट मोडले. म्हणेन तुम्हाला मी याला मोडदा म्हणे, याच्याकडनं सकाळपासून स्वयंपाक करतो आम्ही, घरात कोणी जेवलो नाही म्हणे. चापटा महाराज शेजारची बाई म्हणे काय झालं का शकुंतला? म्हणे काही नाही ग म्हणे, चोट्टा महाराज पाहिला छाती टोकून कीर्तन करतोय म्हणे, लोकांचे चोट्टा असं करता करता दुसरी तिला असं लोट पोहोचलं महाराज. यांना काय मारतो सगळं यांच्यात लोट असं कसं काय तर काय मला चांगलं रांगायला मी 2.5 घंटे कीर्तन केलं ना. असंच लोण पाकवाच्यापर्यंत आलं महाराज. अख्खो लोक चोट्टा महाराज चोट्टा महाराज चोट्टा. तेवढ्यात मी आता पेन काय केलं, हे पेन आता वर पोचा लागला म्हणून असं काय केलं ना, असं झाकून ठेवलं. असा झाकून ठेवल्या बरोबर म्हणून बाई खरंच वाटताय ग म्हणे. का बरं? दृष्टांत संपला माझा. यांच्या कानात जे पेरलं, डोळ्यात व्यापके भरिले तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण. आज धर्मनाथांचे कान गोरक्षनाथांना छान दिसले आणि आज सुपी जमीन दिसल्यामुळे गोरक्षनाथांना ती संधी साधली अभंगाच्या प्रथम चरणात. सुंदर दादा. भूमी शोधोनिया साधी रे का. भूमी शोधली. जगात काय माणसं नव्हते का हो? गोरक्षनाथान धर्मनाथच का निवडले? आतापर्यंत कोणी दिसलं नाही. आपण जर म्हणले एखाद्या माणसाला झालेच म्हणलं इकडे तुम्हाला सांगतो तेव्हा मी तुम्हाला सापडलो. आपण सकाळ मध्ये त्या खरीच मजा घेऊ लागलो, तुम्हाला कोणी सापडलं नाही आतापर्यंत. चला, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला त्यावेळेस अर्जुन एकटाच होता. 18 अक्षणी सैन्य त्या ठिकाणी होतं. पण एवढ्या जमिनीमध्ये दुर्योधनाची जमीन त्यांना सुपीक वाटली नाहीये. 100 कौरवापैकी कोणी वाटलं नाहीये. 5 पांडवापैकी धर्मराजा मोठे, धर्मराजाची जमीन सुद्धा त्या ठिकाणी सुपीक त्यांना वाटली
नाही, जमीन सुपीक होती धर्मराजाची, दुर्योधनाची नापीक होती, पण धर्मराजाची जमीन त्यावेळेस त्या ठिकाणी वापशात नव्हती. काय नव्हती? अर्जुनाची पांती जे परसनिया योग्य कृपा करुणी संती अवधान द्यावे. ऐका, अर्जुनाच्या पंक्ती, फक्त अर्जुनाचीच जमीन त्या ठिकाणी काय आली होती? वापशात आली होती. म्हणून त्या ठिकाणी ते बीज. ऐका, चला, ज्यावेळेस भगवान शंकर मा पार्वतीला ब्रह्मज्ञान सांगताय, मा पार्वतीला ब्रह्मज्ञान सांगत असताना सुद्धा जमीन सुपीक होती, पण वापशावर आली नव्हती. आणि म्हणून ते बीज कोणाला प्राप्त झालं? आदिनाथ उमा बीज प्रगट, मच्छिंद्र राताला सहज प्राप्त झालं. ते का? जमीन त्या ठिकाणी वापशावर होती. नेमकी शोधत राहतात गुरु, नेमकी जमीन कोणते. शेतात गेले, कलमी आंब्याची कलम घेऊन गेले, एक देवगड आंब्याची कलम घेऊन गेले, एक हापूस आंब्याची कलम घेऊन गेले. जमीन शोधून लावता का कुठं लावतात? कुठं लावल्यानंतर आपल्याला जमिनीत विक्षेप होणार नाही. कुठं लावता? आबा गावाकडे गेलं का दुसऱ्या शेतात लावता? आपल्या शेतात राहतो जिथं योग्य आहे. मग त्या ठिकाणी शोध घेतला गुरुने, आणि ज्या ठिकाणी त्यांना वापशाची जमीन दिसली ते कोणतं? आली मुखा वाटे अमृत वचने, उद्धरिता येणे नोही जन्मे. ज्यांना ज्यांना हाती येतील अशा हात वर करा. संपला वाटे. वा वा, पुढे गेले कॅमेरेवाले, पैसे माझ्याकडून घ्या. विडो पार तुम्हारी, हरि हरि गोपाल गोपाल, हरि जय जय गोपाल गोपाल, जय जय गोपाल गोपाल, हरि गोपाल गोपाल, गोपाल गोपाल, हरि जय जय गोपाल गोपाल, जय जय गोपाल गोपाल, गोपाल गोपाल, हरि जय जय गोपाल गोपाल, गोपाल गोपाल, वा वा, धन्यवाद. सप्तकी सार्थक झाले आपले बरं का. म्हणजे महाराज गुरु शोधत येतात, गुरु त्या ठिकाणी मंत्र बीज देतात, आणि बीज बर का मंत्र बीज हरी. हरी हा काय? मंत्र बीज. आणि बीज मंत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी असणार ज्ञान. पण कोणाला भेटतो का? म्हणजे नाही 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 नाही. देखा नवलतया प्रभूची, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. पायू पाठीशी घातला आपण पुढे उभा. कोण हो? भगवान परमात्मा म्हणजे काय? कोणी रामगडी आहे? कोणी आता चिमाजी ओमाजी काक्षे? भगवान परमात्मा द्वारकेचा राणा, द्वारकेचा राजा आहे. सारथी झाला अर्जुनाचा, अर्जुनाची घोडी धुतली अनंती. अर्जुनाची घोडी धुवावी, सारथी व्हावं, याचं कारण काय असेल? हे प्रेमाशिवाय होणार नाही महाराज.
पेटाच्या मागे ग्रामीण भागात शेकोटी केली का ती वीजा लागली पोरं सासू घेऊन येते स्वतःची नाही तिला पण आणून टाकते पुन्हा ते पेटत शेकणार लावला करतात चला आता दवाखान्यात धार काढला पोरांची सासू टाकली पुन्हा शेकत जास्त सासू टाकू नका शिल्लक राहू द्या थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार सांगा बरं सगळीकडे काय होतं नेमकं कोण तिचा भाव हा जीही पंढरी रावती सवी भगवान परमात्म्याच्या अंगावरती त्या ठिकाणी बरजडीत शाल असणारी भगवंताने ती शाल बाजूला करावी जनाच्या अंगात टाकावी आणि जनाबाईची गोधडी प्रति करतो काय म्हणते गोधडी नाही कळत गोधडी सुंदरी नाही अरे जमकोंडी नाही कळत वासमारी नाही कळत तुला कळत गोधडी नाही कळत तुला तुमच्या घरी नाही का वाकळ नाही अरे ते जुन्या कपड्याची संघटना तिचं नाव गोधडी जुन्या कपड्याची संघटना कळते ना म्हणून जुन्या कपड्याची संघटना पुढे येते गोधडी मंदिरात जा बाबा तुम्हाला आता ऐकू येते जा कीर्तनाला ज्याला घरात ऐकू येते ती कीर्तनाला ज्याला ऐकू येते टीव्ही जो तुम्हाला वासमारी कळते मी तिकडे कोकणात कीर्तनाला गेलतो माझ्यावर एक माझे मित्र होते कीर्तन झालं लोक कीर्तन वा क्या बात रे इथे एवढं खुश होते छाती बटन तुटाय माझे कीर्तन झालं ना आम्ही घरी गेलो ती घरमालकीन आपल्या घरी गेल्यानंतर तिकडं कसं असेल का पाण्याची चहा नाही महाराज एवढं गरड असतो त्यांना असं ग्लास भरून चहा आणला मला म्हणजे पियाने म्हणली काय म्हणली म्हणलं ताई सगळ्याला आहे का नाही बाबा तुम्हाला एकट्याला म्हणजे त्यांचं अजून टाकायचं पाणी टाकून घेते ती म्हणजे महाराजाला बिगर पाण्याची चहा चहा आणि टाळ करायला पाणी म्हणलं चहा घेतला म्हणे बाबा तुम्हाला रग देऊ का वासमारी देऊ म्हणजे आता मी मराठवाड्यात लई रगा पाहिल्या सगळे लोक रगातच आलेले ते महाराजाला काही समजेना देवाला काही समजेना धर्माला काही समजेना आम्ही रागातलेच माणसे आमचे जोडीदार मला म्हणे महाराज वासमारी काय प्रकार म्हणलं अरे बघितल्यास ते कसं काय काय नाही मागून तर म्हणलं ताई वासमारीत द्या म्हणलं तिने बाबा तुम्ही बाबा आहे म्हणलं बाबा असू द्या दे म्हणलं वासमारी रग देत नाही म्हणलं मावशी रगालय आमच्याकडं लेकरा बाळाचीच पाठी द्या म्हणलं वासमारी ती म्हणली आत राहायला देऊ का पांग राहायला देऊ मला माहीतच नाही मला आता जर चांगलाच असला पदार्थ दोन घ्या म्हणलं आत राहायला द्या आणि पांग राहायला द्या तिला वाटलं बा म्हणे का महाराज लयच लेकरा बाळातलं दिसतंय तिनं 4 गोधड्या आणल्या खाली आम्हाला दोन हात आणल्या आणि एक पांघरा दिली आमची जोडीदार म्हणजे महाराज इथं गोधडी मला शांत बसा आता जर नाही म्हणले ती बाई खनपडाच्या लाकडं ना ती म्हणजे मग तिला गोधडी म्हणते वासमारी काय म्हणते मला अंगावर घ्या कळून तिकडं काय आहे लोक राहायला डोंगरावर आहे आणि जिल्हा परिषद शाळा खाली आहे डोंगराच्या पायथ्याला ते लोक पोरं नाही का दमत पायी खाली येते दिवसभर ते मास्तरी असतं नाही का सुरपाट्या पारुंब्या ते खेळते आणि ते डोंगरातलं गार पाणी पिते तिकडं तांदळाशिवाय खायला दुसरं काही नाही तांदळाचा भात खाते ती खिचडी खाते दिवसभर ते तांदळाच्या चपात्या खाते आणि मग त्या ठिकाणी पोरं दचकून खाते डोंगरातलं गार पाणी पिते 3 किलोमीटर डोंगर चोढून जाते बारीक बारीक टाबरं पोर आपल्या असे दमध्ये बिचारे चलून दिवसभर मास्तर खो खो खेळ हे खेळ ते असे तर एवढे सुरपाट्या आणि 3 किलोमीटर वर चालायचा डोंगर चालायचा
इतकी दमते पोरं. संध्याकाळी पुन्हा खिचडी किस. तिकडे मच्छी चालली जास्त आणि ते पोरं कचकून खाते दचकून झोपते तांबर पाणी पिते दचकून झोपते. हां ती गावरान तूप खाते तूप भातावर तांबर पाणी पिते पाणी पिवली ती पोरं. तिची आई काय खाली एक गोधडी वर एक गोधडी पोरायचं मोठा असं टम. त्या पोराला काही झोपेतून उठ वाटत नाही. ह्या अंगावर त्या अंगावर त्या अंगण ह्या अंगावर ह्या अंगण त्या अंगावर त्या अंगण ह्या अंगावर त्या अंगण नाही ते बोल माझ्याकडेच. आणि मग ते पोरं काय करतं स्वप्नातच उठत जातं गोधडी तसंच राहतं. त्याला वाटतं मी बाहेर गेलो ते गोधडीतच खाल्ली वल्ली वरली वल्ली. सकाळी त्या मम्मी त्याला उठी ती चिडली बदली ती. मग ते पोर त्याला फाडा घेतली नाताला होती तुळशी पुढं. जेव्हा मी मुत्रा तयारचा पुत्रा तेव्हा मग ती पोरग सकाळीचा शाळेत जातो ती बाई गोधडी वाळू घालते डोंगराळ भाग झाडं झुडपं ऊन काही पडत नाही गोधडी काही वाळत नाही. गोधडी असा कुम्मट वास येतो. त्याचं नाव तिचं आता कळली. उद्या तुला विचारलं कोणत्या महाराज करतो म्हणून वासमारी. जनाबाईकडे असताना त्या ठिकाणी वाकळ महाराज भगवंताने ते पांघरावं आणि प्रेमाने आपली शाळ त्या जनाबाईला द्यावी. कशामुळे होतं महाराज थोर प्रेमाचा म्हणून भगवान परमात्म्याने साधू संताने जर आपल्याचा कृपा दृष्टी केली तर भगवान परमात्मा काय करतो महाराज कैशी पिक पिकली प्रेमाची. प्रेमाचं पीक एवढं पिकतंय भगवान परमात्मा काही म्हणत नाही उंच नीच काही नेने भगवंत निष्ठे भाव भक्ती. जगात सगळ्यात मोठं काय असेल तर खरा तू एकची धर्म जगाला प्रेम हरे मागे जगालो. एकची धर्म जगाला प्रेम हरे मागे. प्रेम महत्वाचं आहे आणि प्रेम दुसऱ्या जगात कोणी देत नाही. प्रेम देवाचे देणे. कल्पतरुहुनी तुनी म्हणून ही असणारं पीक या ठिकाणी पिकतंय. एवढं पीक पिकलंय महाराज प्रेमाचं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम प्रेमाशिवाय होऊ शकतंय. सत्वर उच्चार उद्धवा बर का उद्धव महाराज उद्धवा लाधला कशा करता महाराज फक्त एक प्रेमाशिवाय काही दुसरं होणं शक्य नाही महाराज. अरे 16,100 बायका असताना सुद्धा फके मारी न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडी तुका म्हणे भक्ती पुढे. काही म्हणत नाही त्या ठिकाणी फक्त त्याला काय लागतंय प्रेम लागतं. देव भुलला भावाशी. ठीक आहे महाराज असं का करतो त्या ठिकाणी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात
सहा चारी शिनली कोण मापारी महाराज हे सगळे शिन्ना याला शिनाला शिन आणि शिन केव्हा येतो तुम्हाला शिन शिन नाही कळत कामाचा कटाळा आला हा कामाचा कटाळा आला की हा तसं नाही ज्या करता येते आपल्या मोठ्याच्या पोरीचं लग्न असावं आपण दोघं नवरा बायकोने का 5-6 दिवसापासून असं जाटावं भांडे घासावे त्याच्यानंतर केटर्समधून भांडे आणावे ती भांडे घासून काढावे आचार्याला सहकार्य करावं अख्ख्या गावात फिरावं चला दादा चला मामा चला काकू आमकं दमकं जेवण करू नये चप्पल असं घासून काढावी सगळं असणार लग्न झाल्यावर 2-3 दिवस चांगलं झाटावं आणि मुलगी नांदायला गेल्यावर मोठ्या भावजाने म्हणावं आमच्या लहान्यानं जोडीनं काहीच केलं नाही दोघाला असा एवढा ईद असा फोड येतो काय याचा हा काय याचा काय येतो कोणी चावलं त्यांना पिसळलं कुत्र मग काय आला शिर आला केलेल्या कामाची पोहोचपावती जर नाही मिळाली आणि त्याची जर अपरती मिळाली तर माणसाला काय येतो शीन येतो वेळ त्या ठिकाणी भगवंताचा महिमा गाता गाता त्याला मौन पडलं वेद जाणू गेला पुढे मौनावला 4 वेदाला मेळ लागला नाही 6 शास्त्राने प्रयत्न केला शेषाने सुद्धा प्रयत्न केला त्यांना सुद्धा मेळ लागला नाही वेदाशी काही कळलेची नाही शेष चिनला झाल्या सहस्र द्वी जिभा 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 देवका हो विटे भरी उभा देवका हो विटे भरी वेदाशी काही कळलेची नाही शेष शिनला झाल्या द्वी सहस्र जीवा शेषाला 1000 जीवा आहे जीवा चिरल्या गेल्या जिथं शेषा सारख्याला कळत नाही तिथं तुम्हाला आम्हाला कळण करू आम्हाला कळत नाही हेच कळत नाही है की नाही चला म्हणून त्या ठिकाणी असणारा याला शीन आला कोणाला वेदाला शास्त्राला यांना सुद्धा त्या ठिकाणी हे कोण आहे मापारी आहे देवाचं माप घेण्याकरता निघाले असं का करतो देव हा भक्ता करता नामा म्हणे हरीचे नकलती पवाडे हरीचे नकलती पवाडे नामा म्हणे हरीचे नकलती पवाडे हरीचे नकलती पवाडे भक्ता पुढे वेडा झाला देव भक्ता पुढे वेडा झाला देव भक्ता पुढे वेडा झाला हे का करतो परमात्मा म्हणे वेडा झाला तो दे भक्ता करता कोण म्हणून यांना शीन आला रे आम्ही एवढे करतो योगियाच्या ध्यानी अरे ज्यांनी असणारे आखे आपलं देह भगवंताला अर्पण करून टाकला जपी तपी भम भम फोडणारे अरे गांजा फुकणारे भंबले टेकडेवाले कैलास के राजा चिलंबरनी ताजा तो दम लगा नाजा जाळण धुपन
संगत काढणारे यांच्या स्वप्नात नाही, पण तो परमात्मा तो आम्हापाशी का शिनाला यांना हे का होत असं हे मापारी आहे आणि त्यांना सांगावं अरे देव यानं मोजल्या जात नाही, भक्तीच्या मापी मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवी. कोणत्याही गोष्टीने तो परमात्मा मोजल्या जात नाही. या मापाऱ्यांना त्या ठिकाणी शिनाला त्यांना आतापर्यंत त्या ठिकाणी अद्यापापर्यंत मेळ लागलेला नाही. कशानं मोजल्या जाईल? एका जनार्दनी निज भाव. देव कळायचा असेल तर काय करावं लागेल? भावी विना भक्ती, भक्ती विना भावी विना भक्ती, भक्ती विना भक्ती, भावी विना भक्ती, भक्ती विना भक्ती, भावी विना भक्ती, बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही. कशाने कळेल? भावेन देव कलयेन राजा. अरे भाव असेल तर देव कळेल, भाव नसेल तर मनी नाही भाव. वडापाव हा कोण म्हणलं? तू म्हणला म्हणे नाही भाव जेव्हा वडापाव. देव काय बाजारचा भाजीपाला, देव काय आशान पावायचा. भाव असेल तर देव कळतं. महाराज आमच्या गावाकडे असं एक कोरडवाहू शेती होती. 10 एकर शेती. एका माणसाला 20 बोर घेतले तरी पाणी नाही लागलं. महाराज गावात सगळ्या गावाने बोर घेतले, कोणाच पाणी लागलं. एक दिवस सहज मास्तारी बोरची गाडी चालली. हे म्हणला थांबा. थांबीला बोर घेतला. 3च्या मोठीच पाणी लागलं अचानक. तेवढ्यात मी तिथं पोहोचलो. वा काय योग्य राम तुमचा. हां काय योग्य राम तुमचा. 3चं मोठं पाणी, अख्ख्या परिसरात पाणी नाही. मग चला एक काम करा, तुमचं रोडच्या कडे शेत आहे, एक हौद बांधा. एक गुर जनावरला पाणी पिण्याकरता आणि एक माणसाला पाणी पिण्या. तिने ऐकलं. फिर मिस्त्री नंबर देऊन टाकला बबन मिस्त्रीचा. आले बबन मिस्त्री म्हणजे आवा एवढा हौद बांधायचा. सगळं ठरलं गेलं. हौद बांधला, वॉटरप्रूफ केलं, मागील ते पैसे दिले, सगळं झालं की निघून गेले. सोडा म्हणे उद्या सकाळी पाणी. सकाळपासून तर उद्या सकाळपर्यंत 24 घंटे मोटर चालू होती 3ची. हौद भरला असं का नसतं. मालक पाहायला आला, थेंब नाही राव हौदात. 94-03-16-91-13 नंबर दाबला. झाले असते. काय राव तुम्हाला एवढा पैसे दिले, तुम्ही मागितले दिला, वॉटरप्रूफ केलं, डॉक्टर पिस्टिक आणलं, सगळं केलं आणि हौद का बांधला? ते म्हणले मी मोठ्याला टाक्याचं बांधकाम केलं. काय सांगू राहील तुम्ही? अजिबात म्हणणे. ही रागीट माणसाने किक मारली लगेच झालं. पुढे ना चला मोटर चालू आहे. 24 घंटे मोटर चालू आहे. हे आपलं हा भंग म्हणीत असा हौदाला चक्कर मारला. तर येणे काय केलं होतं, हौद बांधत असताना सगळा हौद बांधला, पण खाली त्या ठिकाणी कधी हौदमध्ये घाण झाली, शेवाळ झालं, कचरा झाला तर हौद धुतल्यानंतर वेस्टेज पाणी करता खालून 6चा पैप बशिला होता. आणि हौद वल्ला असल्यामुळे ते 6चा पैप बशिला, पण त्याला ते झाकण लावलं नव्हतं. त्यांनी असं हौदार ठेवलं होतं. त्या मालकानं झाकणच लावलं आणि वरून 3चा पैप चालू केला. खालून कधी हौद भरणं, कधी भरण. त्याला असू नका आपला असंच महाराज. सोनारी फुंकीली नळी इकून तिकडे जायवारे. मग भावरूपी झाकण बसवा. एकदा का भावरूपी झाकण बसवलं रे बसवलं. भावी गावी गीत चित्त तुझ भावा हे देव. तुका म्हणे कोटी कोळीते पुनीत भावी गाता गीत. एका जनार्दनी निज भाव. परिणाम काय झाला होता? देही पिकला अवघा. पूर्ण देह पिकल्या गेला महाराज. एकदा का पिकलं पिकलिया शिंद
म्हणून भाव असेल तर दे, आणि असं जर झालं केव्हा होतं ही अवस्था, तर तुकोबा नाथ महाराज सांगतात ज्यावेळेस प्रेमाचं असणार त्या ठिकाणी प्रेम येतं त्यावेळेस यथामती यथावकाश अहंकार म्हणण्याचा प्रयत्न केला. योग्य वाटलं असेल ते श्री गुरूंचं म्हणून ग्रहण करा, अयोग्य वाटलं असेल माझ्या बुद्धीचे दोष माझ्याकडे टाकून द्या. बोलण्याच्या बघा चुकीचा शब्द गेला असेल आईवडिलांच्या अंतकरणाने माफ करा. आज भ्रमणात बी त्यामुळे सहज मला आठवलं आणि अभंग निवडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी चांगला योग आहे तुमच्या जीवनात, त्या ठिकाणी तुमच्याकडनं ही सेवा घडते. धर्मनाथ बी त्यामध्ये योगायोगाने येते, दुग्धशर्करा न्याय आहे. असाच कार्यक्रम टिकून ठेवा, पण टिकून ठेवा आणि सेजवानच्या जाऊन वा वा चांगलं चांगलं घ्या वर्गणी घ्या पुढं असं नाही. तुम्ही आम्ही खेळी मेरी गदा रोडी आनंदी सगळ्यांचं सहकार्य असावं लागतं. म्हणून एवढीच मला विनंती करतो, हा कार्यक्रम टिकून ठेवा. समस्त मंडळी आमच्या गणेशनगरकडे सर्व बिरंग्या आहेत, दादा आहेत, हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मंडळाच्या वतीनं त्यांचे गणेशनगरच्या भजन मंडळाचे धन्यवाद. जाताना एक संदेश द्यायचा असा पण बंद करा यूट्यूबवर.